महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आज इथं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय पवारसाहेब, राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील, अशोकराव चव्हाण, भुजबळ साहेब, एकनाथराव शिंदे, दिलीप वळसे पाटील, अनेक मान्यवर इथं मंत्रिमंडळातले सगळेच इथं उपस्थित आहेत. मी सगळ्यांची नावं घेऊन वेळ घेत नाही. सर्व मंत्रिमंडळातील आमचे सहकारी बंधू भगिनी, अधिकारी वर्ग, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्र, माननीय सुभाषराव देसाई साहेबांचं नाव घ्यायचं राहिलं. सुभाषराव देसाईंनी सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये सांगितलेली वस्तुस्थिती खरी होती. आपण सगळेजण त्या आताच्या विधान परिषदेच्या 6 जागांच्या निवडणुका होत्या, त्याच्या निमित्तानं आपण बहुतेक जण बाहेर. मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला होता की 28 तारखेला आपल्याला वर्षपूर्तीचा सोहळा घ्यायचा आहे, पण सगळेच जण बाहेर असल्यामुळं ती तारीख डिसेंबरची 3 म्हणजे आजची ठरली आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाविकास आघाडीच्या सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं आपणा सर्वांचं, राज्यातील तमाम जनतेचं, नागरिक बंधू भगिनींचं सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देखील देतो. या सरकारने राज्याचं हित, जनतेच्या विकासासाठी हे महाविकास आघाडीचं सरकार बांधील आहे, हा विश्वास देखील मी या निमित्तानं व्यक्त करतो. वर्षापूर्वी जे काही घडलं त्याच्याबद्दलचा आता उल्लेख बाळासाहेबांनी आणि सुभाषरावांनी त्या ठिकाणी केला. आज आपल्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं तयार केलेल्या 1 वर्ष महाराष्ट्र सेवेचं महाविकास आघाडीचे महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही या पुस्तिकेचं प्रकाशन देखील माझं भाषण झाल्यानंतर आदरणीय साहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी करणार. एक चांगली पुस्तिका काढण्याचा प्रयत्न माहिती आणि जनसंपर्क महासंचालनाने या ठिकाणी केलेला. पहिल्या वर्षातली आपली कामगिरी, निर्णयांची विभागनिहाय माहिती देण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला. एक चांगली पुस्तिका काढण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या सहकार्यांच्याकडनं झालेला आहे आणि त्याच्यामुळे माहिती विभागातील सर्व म्हणजे दिलीप पांढरपट्टे जे असतील, बाकीचे सगळे जे सहकारी असतील, त्या सगळ्यांचं पण मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आपण मुखपृष्ठाला जे नाव दिलेलं आहे 1 वर्ष महाराष्ट्र सेवेचे महाविकास आघाडीचे, महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही या पुस्तिकेच्या माध्यमातून महाविकास शासनाचं वर्षभरातलं काम अतिशय प्रभावीपणे पोहोचवण्याच्या करता आपण प्रयत्न केलेला आहे. त्यातून लोकांच्या विकासाला, राज्याच्या प्रगतीला गती, दिशा आणखी कशी देता येईल काही बद्दलचा प्रयत्न मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या सर्व आपल्या सहकार्याचा आहे. अडचणी खूप आल्या. ज्यावेळेस पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यावेळेस 4.5 लाख कोटीपेक्षा मोठा अर्थसंकल्प आपण देण्याचा प्रयत्न केला. मगाशी सांगितलं तसं कर्जमाफीचा एक महत्वाचा निर्णय आपण घेतला. त्याच्यात काही निर्णय राहिले. सातत्याने 2 लाखापर्यंत कर्ज त्याच्यावर असणाऱ्यांना पण मदत करायची राहिली, सातत्याने कर्जफेड करणाऱ्यांना मदत करायची राहिली. पण आपल्याला माहिती, आपण ग्रामीण भागामध्ये नेहमी म्हणतो सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत आणि नेमकं तेच घडलं. आज देखील वर्षपूर्तीच्या निमित्तानं मी सांगेन, राज्याच्या प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे, आमच्या इतर सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आज पण केंद्र सरकारकडनं जीएसटी आणि बाकीचे जे काही कर आपल्याला मिळतात त्याच्यातून 28,000 कोटी रुपये कालच्या 30 नोव्हेंबर पर्यंत येणं बाकी. 4.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प असताना त्याच्यातले 1.5 लाख कोटी रुपये पगार आणि पेन्शनला आपण खर्च करत असताना आणि 3 लाख कोटी रुपये आपल्याला विकासाला, बाकीच्या सगळ्या कामाला लागत असताना
एकदम वर्षभराचं ही सगळा जो काही आकडा आहे तो इतका कमी झाला की सगळं गणित 3 लाखाच्या पर्यंत बसवण्याची वेळ आपल्यावर आलेली. परंतु तरी आपण डगमगत आहे. कोरोनाचं संकट आलं आणि आपल्या धारावीमध्ये मुंबईला ज्यावेळेस या कोरोनाने वेगळं, वरळी असेल, बाकीचा सगळा माझा परिसर असेल, ग्रामीण पुण्याचा परिसर असेल, पण त्याच्यातून पण आपण डगमगलो नाही. मुख्यमंत्र्यांनी सातत्याने पंतप्रधानांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स असेल, चांगल्या तज्ञ डॉक्टरांच्या बरोबर असेल, इथं राजेश टोपे बसले, इथं आमचे अमित देशमुख बसलेले, त्यांनी आपल्या सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीनं पण सगळ्यांना सतत प्रोत्साहन देण्याचं काम केलं. अमित देशमुख बसलेले, गृह विभाग तर अतिशय मनापासून ह्याच्यामध्ये राबत होता. स्वतःच्या जीवाची पर्वा हे अनेक सहकारी आपले करत नव्हते आणि पुढे जाण्याचं काम हे महाविकास आघाडीचं सरकार राज्याच्या बाबतीमध्ये करत होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा उठत होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती दिल्या जात होत्या, सातत्याने काही ना काही गाजत दाखवण्याचा प्रयत्न होत होता. आता हे सरकार पडेल, 6 महिन्यांनी पडेल, आता पुढच्या महिन्यामध्ये पडेल, अशा पद्धतीचे पण समोरच्या विरोधी पक्षांनी सतत प्रयत्न केला, पण त्याला अजिबात यश आलं. मला आजच पत्रकार मित्रांनी विचारलं होतं या सरकारचं भवितव्य काय. मी त्यांना सांगितलं की श्रीमती सोनिया गांधी, आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे हे 3 नेते जोपर्यंत हे महाविकास आघाडीचं सरकार मजबूतीनं आपण चालवायचंच हा निश्चय त्यांनी केलेला आहे, तोपर्यंत या सरकारला कुठंच काही अडचण नाही. कुणी किती काही ज्योतिष व्यक्त करा किंवा काही व्यक्त करा, काही अडचण नाही. आणि इथून पुढं अजूनही वेगवेगळ्या प्रकारची शाळा आपल्या सुरू झाल्या नाहीत, कॉलेजेस सुरू झाले नाहीत. आजच वर्षा गायकवाड आम्ही काही मिटिंगच्या निमित्तानं बसलो होतो. एसटीच्या संदर्भातले वेगवेगळे प्रश्न आले. आपण पैसा कमी असताना देखील फक्त पोलीस विभाग, अन्न नागरिक पुरवठा विभाग किंवा वैद्यकीय शिक्षण विभाग किंवा आपला सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आमच्या विजय वडेट्टीवार साहेबांचा मदत पुनर्वसन विभाग, या विभागाला तर पैसा कमी पडून द्यायचा असतं असं मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलेलं होतं. आणि आपण अडचण असली तरी त्याच्यातनं कुठंच त्या ठिकाणी कमीपणा येऊन दिला नाही, कमतरता येऊन दिली नाही, मार्ग काढत गेलो. संकट आहे, पण त्या संकटाशी मुकाबला करण्याची ताकद ही नेतृत्वामध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये असल्यानंतर कुठली अडचण येत नाही, ही पण बाब तितक्याच प्रकर्षाने आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली. सरकारची जनतेबद्दलची संवेदनशीलता, सामाजिक प्रश्नाच्या बद्दल बांधिलकी आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी कळकळी लोकांच्या पर्यंत त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. त्यामुळं हे जे काही आपण जनतेशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचा उपयोग त्या ठिकाणी करून घेतो, सोशल मीडियाचा उपयोग त्या ठिकाणी करून घेतो आणि हे असंच पुढे त्या बाबतीमध्ये चाललं पाहिजे, अशाही प्रकारची माझी विनंती आहे. आपण काम करत असताना मुख्यमंत्री महोदयांनी तर कोरोनाच्या बाबतीमध्ये त्यांचा एवढा अभ्यास झाला की ते अर्धे डॉक्टर झाले तर राजेश अर्धा डॉक्टर झाले, एवढं जोरात काम झालं. आणि त्याच्यातली कुठली औषधं, कुठली इंजेक्शन, कुठं काय केलं पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे, त्याच्यावर त्या दोघांच्या पासून कोरोनाचा भीव नसे. आम्हाला सगळ्यांना कोरोना झाला, पण त्या दोघांना मात्र मजबूतीनं काम त्या ठिकाणी त्यांचं चाललेलं आहे. त्याच्यातला गमतीचा भाग चालतोय, पण राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती ही सर्वांना सोबत घेऊन समर्थ महाराष्ट्र घडवण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्धाराची वर्षपूर्ती. परवाच 25 नोव्हेंबरला ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला ते पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथी आहे आणि त्यांचाही आदर्श सातत्याने आपण डोळ्यासमोर ठेवतो. त्याचा महान व्यक्ती तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या या आघाडी सरकारची वाटचाल चाललेली आहे. महाविकास आघाडी सरकार हे वेगवेगळी विचारधारा असलेले राजकीय पक्षांचं सरकार असलं तरी महाराष्ट्राचं हित व समान विकास कार्यक्रम हा आपल्या सर्व जे काही मित्र पक्ष आहेत आणि आपले प्रमुख 3 पक्ष आहेत त्यांचा समान विकास कार्यक्रमाचा समान धागा आहे. आणि जोपर्यंत आपला हा समान धागा त्या ठिकाणी मजबूत आहे तोपर्यंत कुठलीच काळजी करण्याचं कारण नाही.
गेल्या वर्षभरात राज्यातील जनतेची प्रतारणा आणि महाराष्ट्राच्या हिताची तडजोड करणारा एकही निर्णय त्या महाविकास आघाडीच्या सरकारने घेतलेला नाहीये. सातत्याने जनतेच्या सुखदुःखात समरस होत लोकहिताचे निर्णय अनेक आपण त्या ठिकाणी घेत आलेलो आहे. नैसर्गिक संकट आली, निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला, अतिवृष्टी झाली, आपली अनेक प्रकारची पिकं माझ्या शेतकऱ्यांची पाण्यामध्ये गेली, मातीमोल त्या ठिकाणी त्याची किंमत झाली, असे खूप संकट आली. त्याच्यामध्ये उल्लेख थोडासा बाळासाहेबांनी पण केला. दुधाचा प्रश्न असेल, बाकी सगळे प्रश्न असतील, काही प्रश्न जरूर राहिलेले, जरूर त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारची निश्चितपणे तयारी आहे आणि तसा प्रयत्न देखील आपल्या सगळ्यांचा चाललेला आहे आणि पुढेही आपण त्याच प्रकारे काम करत राहणार आहोत. ज्या महाराष्ट्रातले डॉक्टर असतील, नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, त्यांचा सपोर्ट स्टाफ असेल, फार्मासिस्ट असतील, सफाई कामगार असतील, माझ्या अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिला असतील, आशाताई असतील, पोलीस, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे माझे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिक सगळ्यांनी मिळून कोरोना विरुद्ध एकजुटीनं लढाई लढली, यशस्वी केली. त्याबद्दल मी कोरोना योद्ध्यांचा देखील मनापासून आभार मानतो. या लढाईत कर्तव्य पार पाडत असताना काही सहकाऱ्यांना पण स्वतःचा जीव गमवावा लागला, त्यांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या विधिमंडळातले स्वर्गीय भारत भालके साहेब आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेले. या कोरोना युद्धाचा त्याग महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल अशा प्रकारचा पण विश्वास त्या ठिकाणी मी व्यक्त करतो. राज्य सरकारचं नेतृत्व सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वर्षभरात जनमानसावर ठसा उमटवण्याचं काम केलेलं आहे. शासन, प्रशासन, नागरिकांच्या मध्ये एक संघभावना निर्माण करण्यात ते यशस्वी ठरलेले. सहकारी मंत्री अधिकाऱ्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना उत्तम काम करण्याचं स्वातंत्र्य देणारं त्यांचं नेतृत्व आपण गेल्या वर्षभर पाहत आलेलो आहे आणि हे सगळं काम करत असताना त्यांनी नंतर माझं कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्या बाबतीमध्ये राबवला. त्याचाही आपल्या राज्यातला कोरोना कंट्रोल होण्याच्या करता, आटोक्यात येण्याच्या करता खूप मोठ्या प्रमाणावर मदत त्या ठिकाणी झालेली आहे. अशा खूप काही गोष्टी आहेत. राज्य सरकारची वर्षपूर्ती हा आपल्यासाठी साजरा करण्याचा विषय नाहीये. उलट पुढील 4 वर्षाच्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पुनराखणी करण्याचा आणि त्या दिशेने दमदार वाटचाल करण्याची सुरुवात ही आहे. त्यामुळेच राज्यातील जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी आपण आज नव्हे तर आतापासूनच त्या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे. कोरोना संकटात देखील राज्यातील विकास योजनांना, प्रगतीला खीळ बसणार नाही याची आपण काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. आज हा कार्यक्रम होत असताना थोडी मनामध्ये धाकधूक होती. नेमक्या 6 विधान परिषदेच्या जागांचा निकाल आपण सगळेजण एकत्र आल्यानंतर तिन्ही पक्ष आणि आपले मित्र पक्ष एकत्रपणे ह्या 6 जागा लढवल्या. आपल्याला नंदुरबार, धुळ्यामध्ये अपयश आलं, पण बाकीच्या 5ही जागांमध्ये आत्ताच्या घडीला भाजपचा एकाही ठिकाणी उमेदवार पुढं नाही. ही गोष्ट देखील याचा अर्थ आपण सगळे एक झालो. आपण दिलेल्या उमेदवारांना आपली मतं ट्रान्सफर करण्याचा निर्णय आपल्या नेतृत्वाने घेतला तर लोकांची मानसिकता तशी आहे. आता निकाल अजून लागायला वेळ आहे. एकदमच लगेच काही आणखी बोलून मी आपला अधिक वेळ घेत नाही, पण एक चांगल्या ज्या काही न्यूज ऐकायला मिळतात त्याच्यात तरी एक समाधानाचं वातावरण आहे. मी स्वतः आता सचिन चव्हाणांशी बोललो ते म्हणले, दादा 56च्या 56 टेबलला आपण पुढे आहोत, कुठंच मागं नाहीये. तीच गोष्ट मगाशी विजयराव आम्ही बसलो होतो, माझ्या नागपूरला पण तशाच प्रकारची परिस्थिती सुनील केदार त्या ठिकाणी आहे. अनिल देशमुख आणि सुनील केदार एकत्र झाल्यानंतर काय घडू शकतं हे नागपूरच्या त्या निकालावरून आपल्याला कळणार आहे. फक्त माझ्या अमरावतीमध्ये अजून आपला उमेदवार तिथं 2 नंबरला आहे. पुण्यामध्ये दोन्ही उमेदवार 421 पुढे गेले. अच्छा, ही चांगली बातमी आली. देसाई साहेब सांगतात की अमरावतीला पण पुढे गेला.
असंच हे यश त्या ठिकाणी मिळावं आणि आपले 5च्या 5 उमेदवार त्या बाबतीमध्ये प्रचंड मताधिक्याने ते विजयी व्हावे ही पण मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच्यानंतर 12 उमेदवारांची नावं दिलेली ती पण आता कोश्यारी साहेबांनी लवकर जाहीर करावी अशा पद्धतीनं सन्माननीय महामहिम राज्यपाल महोदयांना विनंती करतो आणि एक चांगला कार्यक्रम घेतला. आदरणीय पवार साहेबांनी ह्या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल मी अतिशय मनापासून समाधान व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.